विश्वसनीय बातमीनं ठाकरे गटातून 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले। त्यांच्या या प्रवेशाला विलीनीकरण म्हटलं गेलं, पण लोकसभा अध्यक्षांनी असं कुठलंही विलीनीकरण मंजूर केलेलं नाही असा दावा ठाकरे गटाचे खासदार आणि लोकसभेतले गटनेते अरविंद सावंत यांनी केला। अगदी काहीच दिवसांपूर्वी ठाकरे गटातून 6 खासदार यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। तर त्यांच्या या प्रवेशाला विलीनीकरण म्हटलं गेलेलं होतं, पण लोकसभा अध्यक्षांनी असं कुठलंही विलीनीकरण मंजूर केलेलं नाही असा दावा आता ठाकरे गटाकडून अरविंद सावंत यांनी केला। आणि या सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, या 6 खासदारांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, मात्र याला विलीनीकरण म्हणायला नको असा दावा ठाकरे गटाकडून केला जातोय। ज्या प्रकारे आपण बघितलं म्हणजे हा वेगळा गट स्थापन करण्याआधी किंवा हे 6 खासदार फुटण्याआधी एक पत्र अरविंद सावंत यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलं होतं आणि ते कॅबिनेटमध्ये असं म्हटलं होतं की कुठल्याही परवानगीशिवाय गटाला मान्यता देऊ नये जोपर्यंत आमच्या पक्षाची भूमिका आम्ही आपल्या समोर मांडत नाहीत। आणि त्यानंतर म्हणजे 13 जुलैला जे पत्र दिलेलं आहे त्या 13 जुलैच्या पत्रामध्ये सुद्धा जे काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत, म्हणजे एक तर त्यांनी सांगितलं आहे की मूळ राजकीय पक्षाच्या संमतीशिवाय विलीनीकरण वैध ठरत नाही, त्यामुळे शेड्यूल 10 नुसार खासदारांना स्वतः विलीनीकरण करता येत नाही, याचे घोषित करण्याचे अधिकार मूळ पक्षाला आहे। त्यामुळे लोकसभा अध्यक्षांसमोर प्रत्येक कायदेशीर प्रक्रियेत पक्ष आपली बाजू ठामपणे मांडणार आहे। म्हणजे एकीकडे ठाकरेंची शिवसेना आता कायदेशीर लढाई लढायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की 6 खासदार फुटले आणि त्यांनी जो दावा केला की आपण वेगळा गट आहोत तसा दावा केला जाऊ शकत नाही। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची बाजू अधिकृतपणे लोकसभा अध्यक्षांकडे मांडली जाणार आहे। त्यामुळे जो अंतिम निर्णय आहे तो लोकसभा अध्यक्षच घेतील, मात्र शेड्यूल 10 यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की हे 6 खासदार फुटून वेगळा गट जोपर्यंत पक्ष आदेश येत नाही किंवा जो मूळ पक्ष आहे जोपर्यंत आदेश देत नाही तोपर्यंत अशा प्रकारे एक वेगळा गट स्थापन होऊ शकत नाही। आणि त्यामुळे या सर्व 6 खासदारांना पुन्हा एकदा एक नोटीस अरविंद सावंत जे लोकसभेचे गटनेते आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे, त्यांनी या 6 खासदारांना पाठवली आहेत आणि त्यामध्ये विविध मुद्दे म्हणजे तुम्ही 2024ला लोकसभा निवडणूक ज्या पक्षाकडनं जिंकले, ज्या चिन्हावर जिंकलेले आहेत त्यांना बाजूला ठेवून तुम्ही वेगळा गट स्थापन करून दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही, असे विविध मुद्दे मांडलेले आहेत आणि लोकसभा अध्यक्षच आता या सगळ्यावर निर्णय घेतील असंही म्हटलं आहे। शेड्यूल 10चा पुन्हा एकदा त्यांनी या सगळ्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की 6 खासदार वेगळा गट स्थापन करून आपण पक्ष आहोत किंवा आपण दुसऱ्या पक्षात जाऊ शकतो अशा प्रकारे निर्णय घेतला जाऊ शकत नाही। आणि त्यांनी हे नमूद केलेलं आहे की लोकसभा अध्यक्षांनी यांना वेगळ्या गटाची मान्यता दिलेली नाहीये आणि त्यामुळे ठाकरेंची शिवसेना वेळोवेळी आता कायदेशीर बाबींमध्ये पुढे जात आपली भूमिका ठामपणे मांडेल। अगदी वेदांत, त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये नेमक्या ठाकरे गटाकडून असेल किंवा एकूणातच हे 6 खासदार आहेत त्यांच्याकडून काय नेमकी कायदेशीर प्रक्रिया राबवली जाईल? नक्की ज्या प्रकारे लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिलं होतं या 6 खासदारांनी आणि त्यांनी सांगितले की आमचा वेगळा गट आहे आणि हा वेगळा गट शिवसेनेमध्ये विलीन करत आहोत, म्हणजे शिंदे शिवसेनेमध्ये विलीन करत आहात आणि त्यामुळेच हे सगळी प्रक्रिया पार पडलेली आहे। त्याचे फोटो सुद्धा एबीपी माझानी दाखवले। मात्र यानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे मुद्दे आता लोकसभा अध्यक्षांकडे मांडले जातात। आपण बघितलं मागच्या महिन्यात सुद्धा लोकसभा अध्यक्षांकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार गेले होते, त्यांनी सुद्धा आपलं मत पूर्णपणे मांडू द्यावं अशा प्रकारची विनंती केली होती, त्यांना सुद्धा वेळ हा लोकसभा अध्यक्षांनी दिला आणि त्यानंतर आता अशा प्रकारे खासदारांना पत्र लिहून एक प्रकारे नोटीस देण्यात आलेली आहे की शेड्यूल 10 नुसार तुम्ही वेगळा गट स्थापन करू शकत नाही, मूळ पक्षाच्या परवानगीशिवाय तुम्ही वेगळ्या पक्षात जाऊ शकत नाही, असे अनेक मुद्दे या नोटीसमध्ये मांडलेले आहेत। आता या नोटीसला खासदारांकडनं काय उत्तर दिलं जातं किंवा लोकसभा अध्यक्ष या सगळ्यावर नेमका काय निर्णय घेतात, कारण या सगळ्याचा निर्णय लोकसभा अध्यक्षच घेणार आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आता कायदेशीर प्रक्रिया पुढे जाताना किंवा त्यांची बाजू मांडताना आपल्याला या पत्राद्वारे पाहायला मिळतंय। अगदी वेदांत, तुम्ही जसं म्हणताय तसं ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेते अरविंद सावंत यांनी हे पत्र पाठवलेलं आहे आणि त्यामुळे या पत्राला या 6 खासदारांपैकी कोणी उत्तर दिलेलं आहे का, या संदर्भात काही अपडेट्स कळतात? अद्याप कोणीही या सगळ्या संदर्भात उत्तर दिलेलं नाहीये।
जी काही प्रोसेस झाली ती लोकसभा अध्यक्षांकडे झालेली आहे. जसं आपण बघितलं 6 खासदारांनी एक पत्र लोकसभा अध्यक्षांना दिलं, त्यांचं म्हणणं त्या पत्रात त्यांनी मांडलं आणि वेगळा गट स्थापन करण्याची परवानगी द्यावी अशा प्रकारचं पत्र त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना ज्यावेळी ऑपरेशन टायगर झालं त्या दरम्यान दिलं. आता या सगळ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं हे म्हणणं आहे की अद्यापही त्या गटाला मान्यता देण्यात आलेली नाहीये, जो वेगळा गट आहे, आणि त्यामुळे आम्ही कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या पुढे घेऊन जात आहोत आणि या खासदारांना नोटीस देत त्यांचं उत्तर त्यांनी मागितलंय. अगदी. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर सध्या आपल्यासोबत आहेत. आष्टीकरजी नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर अरविंद सावंत यांनी एक पत्र लिहिलेलं आहे आणि जे 6 खासदार यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे त्या प्रवेशाला विलिनीकरण म्हटलं गेलं नाही असं त्यांनी स्पष्ट या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे. या सगळ्या संदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया काय, उत्तर आहे? आपल्या सर्व पत्रकारांच्या समोर मुंबईमध्ये आम्ही 6 जे काय सविस्तर माहिती द्यायची होती ती शिंदे साहेबांनी दिली आणि आम्ही सर्वजण शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही शिवसेनेमध्ये गेलेलो आहोत. परंतु आष्टीकरजी, अरविंद सावंत असं म्हणतायत की त्यांनी जो गट स्थापन केलेला होता त्याला मान्यताच मिळालेली नाहीये. आता काही म्हणत असते तर रोजच्या रोज ते काहीतरी वेगवेगळे विधान येतील. तर आता काय मी काही त्याच्यावर टिप्पणी करणार नाही. पण मी सांगितलं तुम्हाला की त्या दिवशी आम्ही सर्वही 6 होतो. पूर्ण महाराष्ट्रात ती सर्व मीडिया होती आणि सगळ्याच गोष्टी आपल्याला जाणीव आहेत. बर, आष्टीकरजी, ज्यावेळेस तुम्ही लोकसभा अध्यक्षांची भेट घेतलेली होती, हो, ज्यावेळेस तुम्ही लोकसभा अध्यक्षांची भेट घेतलेली होती त्यावेळी विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आलेली आहे